माझं नाव गोविंद गिरीपुंजे। सर, सध्याच आता भारतीय जनता पार्टीने पदांची नियुक्ती केली आहे। आपल्याला व्यापारी आघाडीचे अध्यक्ष बनवलेलं आहे। व्यापाऱ्यांमध्ये खूप काही अशा अडचणी, खूप काही म्हणजे तक्रारी त्यांच्या येत आहे की व्यापाऱ्यांना जे व्यापार गती आहे त्याच्यावरती अतिक्रमण हा सर्वात मोठा मुद्दा समोर येत आहे। तर व्यापाऱ्यांना हे अडचण जाऊ नये यासाठी आपलं काय समोर पाऊल राहील? त्याकरता आता व्यापाऱ्यांनीच काहीतरी म्हणजे आपल्या आटोक्यात धंदा करून म्हणजे आपल्या रूम मध्ये सर्व सामानाची थाटवून बाहेर अतिक्रमण करणं ते चुकीचं आहे तसं पाहिलं। आणि त्यात गव्हर्नमेंटचं असं आहे की फुटपाथ परमनंटली त्यांनी बनवल्या, पण त्यावरून रहदारी नाही आहे, त्यात त्याचा सदुपयोग होऊन राहिला, म्हणजे दुरुपयोग होऊन राहिला तसं पाहिलं तर। त्याकरता अतिक्रमण तर करणारच करणार। सध्या 2 दिवसाआधी रेल्वे स्टेशनवर एका चहा टपरीवाल्याने अतिक्रमण केल्यावर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। आपण सर्वांनी सोशल मीडियावर पण बघितलं असेल। तर असं आत्महत्येचे प्रवृत्त करणारे अतिक्रमण अधिकारी किंवा जोरजबरीने अतिक्रमण करणाऱ्या अशा अधिकाऱ्यांना त्यांना कडक कारवाईसाठी आपलं काय पाऊल राहील? त्यांना आपल्या आटोक्यात त्यांनी कारवाई करावं। एक तर पहिले आधी इंटिमेशन द्यायला पाहिजे त्यांनी की बा मी यावेळेस कारवाई करतो आहे। तर आणि हा प्रसंग येऊ नये त्यांनी आपल्या प्रसंगावधान काम केलं पाहिजे अधिकाऱ्यांनी सर्व। व्यापाऱ्यांच्या काय काय समस्या आता समोर येत आहेत? व्यापाऱ्यांच्या समस्या एक तर त्यात पार्किंगचं तर आहेच आहे, आणि आजकाल हॉकर्सवाले बळजबरी करतात, त्यांच्या दुकानासमोर दुकान वगैरे ताटतात। आणि पुन्हा काय आता ॲमेझॉन झालेला आहे, ऑनलाईन सप्लाय आलेला आहे। ऑनलाईनची मागणी म्हणजे कोणत्याही वस्तूची मागणी केली ती ऑनलाईन मिळत आहे, त्याच्यामुळे काय जरा व्यापारावर जरा परिणाम होत आहे। ऑनलाईन मुळे जनतेला खूप स्वस्त असे जे हे वस्तू आहेत ते मिळतात, आणि व्यापारी ते इथे जे होलसेल जे रिटेलर आहे किंवा बाकीचे जे व्यापारी आहेत त्यांना आपण काय एक समजूत घालू शकता? तसं पाहिलं तर आपण त्या स्तरावर म्हणजे जागतिक किंवा राष्ट्रीय स्तरावर बैठक झाली पाहिजे, आणि एक सूत्रता राहिली पाहिजे असं माझं म्हणणं आहे की बा व्यापारी ज्या रेटमध्ये देतात ते त्यांनी डीमार्टमध्ये किंवा ऑनलाईनमध्ये त्या पेमेंटमध्ये मिळालं पाहिजे असं माझं म्हणणं आहे। सर, जसं आपण पाहतो की आपण ऑनलाईन कधी शॉपिंग करतो, खरेदी करतो, आणि शॉपमधून आपण सामान खरेदी करतो, शॉपमधून सामान खरेदी केल्यावर आपल्याला गॅरंटी राहते आणि ऑनलाईन मध्ये गॅरंटी नसते। तर यामध्ये काय फरक असते सर, आणि हा फरक तुम्ही कसं बाहेर जनतेला कशा प्रकारे समजवता? आता हे लोकांना प्रॉब्लेम वाटते की बा आपल्याला तिथे स्वस्त मिळते, चांगलं मिळते, पण तिथं गॅरंटी या नावाची सिक्युरिटी म्हणून काहीच नाही आहे। आणि आमच्याकडून जर शॉपमधून घ्या किंवा घाऊक व्यापाऱ्यांकडून घ्या किंवा थोक व्यापाऱ्यांकडून घ्या, कोणती वस्तू घ्या, त्याची तुम्हाला खरंच गॅरंटी असते। फक्त इतकंच म्हणता येईल की चायनीज जे आहे वस्तू त्याची गॅरंटी नसते, त्याचं युजन होत असते। आपण व्यापारी आघाडीचे अध्यक्ष आहात, इथे मध्य नागपूरचे आमदार प्रवीणजी दटके आहेत, आणि मुख्यमंत्री पण देवेंद्र फडणवीस जे आहेत, खूप सारे नेते जे आपले खासदार आहेत, परिवहन मंत्री गडकरी साहेब पण नागपूरचेच आहेत। तर अशा मंत्री असून व्यापारी आघाडीची समस्या आणि त्यांची अडचण दूर झालेली नाही आहे, तर याच्यावर आपलं काय म्हणणं आहे? आता आमच्या इतर वरिष्ठ जे लोक आहेत, मंत्रीगण आहेत, त्यांनी यावर जातीनं लक्ष द्यायला पाहिजे, जेणेकरून जसे आता प्रवीण दटके साहेब आहे त्यांनी या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आमच्या सरकारला विश्वासात घेऊन विचारपूस काही करायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे। रखे क्या आप लोग? नहीं ना, अभी उनकी नहीं, अभी फिलहाल शुरुआत है मेरी। हाँ, मेरा ये अध्यक्ष पद मुझे मिला तो इसके बाद में अब छोटे आणि मोठे व्यापाऱ्यांना सोबत घेऊन त्यांची अडचणी व समस्या त्यांच्या समजूत घालून आपण त्यांची बैठक घेतली किंवा त्यांची समस्या जाणून घेतली? नाही ना, तसं नाही झालं। सुरुवात आहे सध्या माझी, आणि मी समोर प्रयत्न करेन। तसं व्यापाऱ्यांसाठी आपलं आणि त्यांच्या सोयीसाठी आपलं समोरचं पाऊल काय राहील? व्यापाऱ्यांच्या सोयीनुसार आणि फ्युचर करता एक सूत्रता
सर्वच स्तरावर राहिली पाहिजे, जसं ॲमेझॉन आहे, मार्केटिंग आहे आणि डीमार्ट वगैरे अशा वस्तू आहेत. या सर्व संस्था आहेत ना, तर यांच्या थ्रू एक सूत्रता राहिली तर व्यापारी किंवा गाव व्यापारी, चिल्लर व्यापारी, किराणा दुकानदार वगैरे यांचं काही स्थिरता राहील, त्यांना जगण्याचं एक काही स्तोत्र मिळेल, हा माझा उद्देश आहे. आता जसं तुम्ही म्हणता की ऑनलाईन जे खरेदी विक्री आहे ते बंद झालेली पाहिजे आणि व्यापाऱ्यांच्या सोयीस्कर त्यांचा व्यापार चालला पाहिजे. हो. पण व्यापारी पण आता ऑनलाईन पेमेंट जसं पेटीएम हो. झालं, गुगल पे झालं, जी. फोन पे झालं, हे सुद्धा करतात, ते पण तो ऑनलाईन आहे. ते असं आपलं काय म्हणणं आहे? याचं आता काय माहिती आहे का, सर्वच म्हणजे जसं आता सर्वच मी आता पाहतो दिल्लीवरून किंवा तिथे व्यापारातही कच्च्यात जास्त व्यापार होतो. कोणी फक्त जे आहेत रेप्युटेड जे व्यापार आहेत, जे तुमचे डिस्ट्रीब्युटर आहे, तेच फक्त आता हा ऑनलाईन व्यापार करतो किंवा ते तुमचं GST वगैरे सगळं बिलात करतात, सर्व करतात म्हणा, पण ते आता कमी जास्त त्याचं होतच राहते. आणि त्यातही काय सरकारी त्यात जातीनं कोणाकडे किती लक्ष पुरवू शकत नाही, हा त्याचा गैरउपयोग होत आहे. नाही त्याच्यामुळंच ऑनलाईन पेमेंट वगैरे जे आहे लोक फार टाळण्याची विचार करतात. तसं तर आता भरपूर ठिकाणी ऑनलाईन पेमेंट वगैरे चालायला सुरुवात आहेच, आम्ही घेतोच आहोत. आम्हाला उलट सवलतीचं वाटते की 10 रुपयाचं जरी द्यायचं असलं तरी ते म्हणजे सुटे पैसे मिळतील की नाही हा म्हणजे तो विचार राहिला नाही. लोक स्वतःच करून देतात. म्हणजे ते स्वाभाविकपणे पाहिलं तर खूप सोपं झालेलं आहे पेमेंटमध्ये. पेमेंट तुमचं विस्कळीत होत नाही, पुन्हा तुमची गॅरंटी 100% राहते पेमेंटबद्दल ऑनलाईन पेमेंटमध्ये. फक्त आता काय थोडं त्यातही सुधारणा झाली तर इतरही व्यापारी GST वगैरे भरून सर्व प्रामाणिकपणे अगर व्यवहार करत राहिले तर हा ऑनलाईन पेमेंट तर आणखी चांगला आहे उलटचा. छोटे आणि मोठ्या व्यापाऱ्यांना आपलं काय एक आव्हान राहील, काय एक संदेश राहील? छोट्या व्यापाऱ्यांकरता हेच राहील की त्यांनी त्यामुळेच तो व्यापार वाढवून सरकारलाही GST वगैरे भरून मदत केली पाहिजे. स्वतःही स्वतःचं डेव्हलपमेंट केलं पाहिजे त्यांनी, असा माझा विचार आहे. यात काय हा व्यापारी कमी न होता तो वाढत जाईल. तसं सर्व व्यापाऱ्यांनी GST प्रामाणिकपणे भरला, सर्व्हिस चार्ज भरला तर त्यांना सुलभ होईल, सरकारलाही त्याची मदत होईल. आणि जोमतींनी सांगितलेच आहे की आता GST मध्ये सवलत देऊ, कमी करू, त्यात सर्व जनतेला फायदा होईल.